has not been productive. हाँ देन प्रोडक्टिव के बाद आगे बताओ बोलो तो आम्ही आता शूट करतोय आणि ह्यांना क्रिंज गोष्टी करायच्या आहेत आणि आता मी क्रिंज वाटते पावसामध्ये असं सगळं घालून फिरते. आय मीन वॉट द पर हर वक्त मिट्टी लगाने की जरूरत नहीं है उसको. You will be in my vlog very much. कुछ सुनाई तो नहीं दिया राइट? I don't subscribe to this. देखो पूछा नहीं था मैंने. ठीक है. Okay, it's Friday. आम्हाला वाटलं 10:10 ची मूवी आहे पण then I remembered it was 10:20 सो आमच्याकडे अजून 5-6 मिनिटं आहेत. आम्ही चाललोय घरात गणपती ही मूवी बघायला. भूषण आहे त्यात. सो नाव लेट्स सी. आणि हर्षल इज गोइंग टू अकंपनी अस. तो ऑलरेडी पोहोचलाय. आम्ही धावत पळत आलो. आय थिंक मूवी चालू झाली ऑलरेडी. सो आय थिंक आता ॲड्स चालू झाली असेल. ॲड्स चालू झाले असेल. हां राईट. सो आय एम फर्स्ट टाइम लेट फॉर अ मूवी. नाही तर मी ॲड्सच्या पहिलेच. बरं ठीक आहे. फटफट वी आर गोईंग. फटफट ॲड्सच असतील ती अजून एखाद मिनिट. We are late because of you. 5. It's interval time. आणि आता आम्ही मस्तपैकी ॲज युजल डाएट फूड चीज अँड कॅरमेल पॉपकॉर्न मिक्स घेतलंय. म्हणजे भूक आहे थोडीशी. शुगर दिदी. ओके सो पडत आहे. चला मग खा. पडतंय तर दे सोड. ये the movie is very relatable. Hi. उठाओ जल्दी उठा. साइड से. What do you feel about the movie? The movie is good. It's nice. मी नंतर सांगेन मला काय वाटतं ते. बिकॉज फुल मूवी पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे शॉर्ट अँड एव्हरीथिंग अँड प्लॉटिंग अँड सीन्स वाईज काही रिलेटिव्ह काही गोष्टी ऑलरेडी एका मूवीमध्ये झाल्या आहेत. त्या टाईपमध्ये सेम पॅटर्न बेसिकली. सो ते मला सिमिलर वाटलं. भूषण प्रधान इज हॉट. सेकंडली ही नीड्स टू डान्स वेल. हां ठीक आहे बट ही इज हॉट. द फेस कार्ड हॅज अप्रूव्ड. इज अप्रूव्ड.
The actress also, she did a very nice job. मला माहित नाही तिचं नाव. हाँ, but she's You feel like going to Konkan after this. that is the truth. ते तर झालं. चला आज जाऊया. आज जाऊया ना तेव्हा. चला आज जाऊया. मी डीला सांगितलं आता मला यायचं त्याच्या गावाला. कोकणचे बीचेस यू नीड टू गो लाईक. शुअर येऊन जाईल. तुला यायचं? मी जाऊ शकते. जांभळी नाका जायला जमत नाही. चल. What do you mean? Movie was nice. It was nice. आणि इन्स्टिंक्ट होतं ते. खूप अप्रतिम होता. हा नाही छायाचित्र खूप अप्रतिम होतं. चित्रपट खूप अप्रतिमरित्या सादर केला आहे. ओके. तर मला आवडला. इट वॉज फॅमिली मूवी आणि मला ते आवडलं. आणि ज्या प्रकारे भावंड असतात, ज्या प्रकारे आपण मोठे होतो वगैरे वगैरे XYZ होतं ते सगळं म्हणजे आपण जसे घडतो आणि जसे इयर्स निघून जातात त्या हिशोबाने आपण आयुष्याकडे बघतो आणि मग माणसांकडे बघायला लागतो. बट देन दॅट टर्न इन टू अ व्हेरी नाईस इमोशनल फॅमिली मूवी. व्हॉट डू थिंक? म्हणजेच मूवीमध्ये एक गोष्ट सांगितली आहे की गणपती चतुर्थीला कुटुंब एकत्र येतो. तो एक सण पूर्ण कुटुंबाने बनतो. गणपतीसाठी तर असतोच. हा, गणपतीज इमोशन. या इट इज. आम्ही CCTV कडे बघून नाचतोय आमच्यासारखे अमीच. हे मम्मी. हा, सो आता मला असं मन करतंय की लवकरात लवकर गणपतीचं डेकोरेशन फायनल करायचं. अँड आय एम एक्सायटेड. पण त्याआधी माझ्यासाठी खूप आधी मेहनतीचं काम आहे. I have to get back on track. Yeah. गणपती बाप्पा मोर. किती क्यूट गणपती.